चला. नमस्कार मित्रांनो. आज आपण आयपीओ बद्दल डिटेल्स घ्यायचे आहेत. कोणता आयपीओ? ब्लॅकबक. ब्लॅकबक झिंका लॉजिस्टिक्स आयपीओ. याच्याबद्दल आपल्याला डिटेल्स घ्यायचे आहेत की बाबा त्या आयपीओ बद्दल काय, बाबा मार्केट काय म्हणतंय, आपण याला अप्लाय केलं पाहिजे का अवॉइड केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचा आपण वापर घ्यायचा आहे. मार्केट मंत्रा या चॅनलमध्ये मी जे काही आयपीओ येतात त्याचे डिटेल्स म्हणा किंवा ज्या काही गोष्टी असतील त्या सगळ्या मी इथं सांगत असतो. आणि त्या पद्धतीने तुम्ही अप्लाय करायचं किंवा नाही करायचं या गोष्टींचा मी तुम्हाला इथं एक साधारणतः काय म्हणू शकतो त्याला आपण, एक आलेख देत असतो. ब्लॅक बक काय? ब्लॅक बक काय करते? ब्लॅक बक कंपनी बद्दल थोडीशी माहिती घेऊया. ओके. अबाउट कंपनी काय करते? ब्लॅक बक झिंका लॉजिस्टिक्स काय करत असेल ही कंपनी? नावातच आहे लॉजिस्टिक्स. ओके. लॉजिस्टिक्स मध्ये काम करते. म्हणजे काय करते बघूया. एस्टॅब्लिश्ड इन 2015. 2015 एप्रिल मध्ये ही कंपनी एस्टॅब्लिश झाली. कोणत्या नावानं? जिंका लॉजिस्टिक्स सोल्युशन लिमिटेड या नावानं एस्टॅब्लिश झाली. काय करते तर डिजिटल प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करते. कोणाला करते? ट्रक ऑपरेटर्सना करते. कोणत्या ट्रक ऑपरेटर्सना? अक्रॉस द इंडिया, ऑल ओव्हर इंडियामध्ये जे काही ट्रक ऑपरेटर्स आहेत त्यांना ही कंपनी एक डिजिटल प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करायचं काम करते. जवळपास 10 लाख ट्रक ऑपरेटर्स याच्याशी जोडले गेलेले आहेत. मॅसिव्ह आहे, लक्षात ठेवा. सगळ्या गोष्टी तर आजकाल ऑनलाईन यायला लागल्यात. सगळ्या गोष्टी ऑनलाईन मध्ये, सर्व्हिस सेक्टर मध्ये म्हणा, या गोष्टीमध्ये सगळं चालू आहे. ऑपरेटर्स यूज द ब्लॅकबक मोबाईल ऍप्लिकेशन. म्हणजे काय? ब्लॅकबक ऍप हे आहे, हे काय करते तर एक सॉफ्टवेअर आहे म्हणा किंवा मोबाईल ऍप्लिकेशन आहे म्हणा. हे काय करते हे बघा. इट प्रोव्हाइड्स, द ब्लॅकबक ऍप प्रोव्हाइड्स पेमेंट्स, टेलिमॅटिक्स, मार्केटप्लेस फॉर लोड्स अँड व्हेकल फायनान्शियल सर्व्हिसेस. ओके. ह्या गोष्टी हे प्रोव्हाइड करते. म्हणजे जसं तुम्ही आता खाण्याच्या बाबतीत म्हटला तर झोमॅटो आहे, स्विगी आहे, हे काय करते? पहिला आपण हॉटेलात जायचो किंवा जाऊन पार्सल आणायचो. आता ऑनलाईन सर्व्हिस आली, ती सगळी आपण घर बसल्या सगळ्या गोष्टी मागवू लागलो. त्याच पद्धतीनं आता ट्रक ऑपरेटर्स हे जे विखुरलेलं एक जे हे होतं त्याला कुठेतरी ऑर्गनाईज करण्याचं काम केलेलं आहे. आणि खूप चांगल्या पद्धतीने हे काम करत आहे मित्रांनो. खूप चांगल्या म्हणजे खूप चांगल्या पद्धतीनं ब्लॅक बुका झिंका लॉजिस्टिक्स हे काम करत आहे. सॉरी, ब्लॅक बक झिंका लॉजिस्टिक्स. ओके. खूप चांगल्या पद्धतीने हे काम करत आहे. कंपनीची स्ट्रेंथ बघूया आपण. काय कंपनीची स्ट्रेंथ? इंडियाज लार्जेस्ट डिजिटल प्लॅटफॉर्म फॉर ट्रक ऑपरेटर्स. याच्या आधी कधीही मी बघितलं नाही किंवा तुम्ही बघितलं नाही की ट्रक ऑपरेटर्स साठी सुद्धा असं काहीतरी डिजिटल प्लॅटफॉर्म निघलंय आणि त्यांना एक ऑर्गनाइज पद्धतीनं त्यांना ऑल ओव्हर इंडियामध्ये त्याचा वापर करता येऊ लागलाय. खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो. खूप मोठी म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. हो का? कंपनी कधी इनकॉर्पोरेट झाली? 2015ला. आपण आत्ताच बघितलं. सेक्टर कोणता येतो? आयटी नाही, सॉफ्टवेअर प्रोडक्ट आहे हे एक. जसं झोमॅटो एक सॉफ्टवेअर प्रोडक्टच आहे, जसं स्विगी एक सॉफ्टवेअर प्रोडक्टच आहे, त्याच पद्धतीचं हे एक सॉफ्टवेअर प्रोडक्टच आहे. ओके. ऑब्जेक्टिव्ह काय आहे? ब्लॅकबक झिंका लॉजिस्टिक्सचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे? तर फंडिंग टुवर्ड्स सेल्स अँड मार्केटिंग कॉस्ट. म्हणजे सेल्स अँड मार्केटिंग साठी ते फंडिंग गोळा करत आहेत. दुसरी गोष्ट काय? इन्व्हेस्टमेंट इन ब्लॅकबक फिन्झर्व प्रायव्हेट लिमिटेड इन एनबीएफसी सबसिडरी. म्हणजे काय? तर ह्यांची एक एनबीएफसी सुद्धा आहे. जसं बजाज फायनान्स आहे, जसं बजाज फिन्झर्व आहे, तशी यांची सुद्धा स्वतःची एक फिन्झर्व एनबीएफसी सबसिडरी आहे, ब्लॅकबक फिन्झर्व प्रायव्हेट लिमिटेड. ओके. त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी कॅपिटल उभा करत आहेत. ठीक आहे. चला नेक्स्ट काय बघूया. नेक्स्ट काय बघूया आपण, तर कंपनीचे फायनान्शियल्स शॉर्ट मध्ये बघूया. असेट किती होतं 2022ला? 8,000, सॉरी, 890, जवळपास 900 कोटी. 2023ला 700 कोटीच्या आसपास, 700 कोटीच्या आसपास, 600 कोटीच्या आसपास. रेव्हेन्यू 2022ला 156 कोटी, 2023ला 195 कोटी, 2024ला 316 कोटी आणि 2024ला 98 कोटी इतका रेव्हेन्यू त्यांचा जनरेट झालेला आहे. प्रॉफिट आफ्टर टॅक्स म्हणजे प्रॉफिट किती मिळवले 2022 मध्ये? निगेटिव्ह मध्ये आहे 284, निगेटिव्ह मध्ये आहे 290, निगेटिव्ह मध्ये आहे 193 आणि 2024 मध्ये प्रॉफिटेबल झालेली आहे. ओके. बद्दल डिटेल्स घेऊया आता. मेनलाईन आयपीओ आहे. ओके. एसएमई आयपीओ नाही, मेनलाईन आयपीओ आहे. 1114 कोटी रुपये त्याचे.
आयपीओ बद्दल माहिती घेऊया आता. मेनलाईन आयपीओ आहे. एसएमई आयपीओ नाही, मेनलाईन आयपीओ आहे. 1114 कोटी रुपयाचा इश्यू साईज आहे. इश्यू साईज आणि त्याच्यानंतर 13/11/2024 ते 18/11/2024 या पिरियड मध्ये बिडिंग होणार आहे. 13 नोव्हेंबर 2024 ते 18 नोव्हेंबर 2024 या पिरियड मध्ये कंपनीचे बिडिंग होणार आहे. प्राइस बँड किती फिक्स केलेला आहे कंपनीने? फेस व्हॅल्यू ₹1 आहे. ओके. पुढे मग कंपनी स्टॉक स्प्लिट होण्याचा काही विषय नाही. प्राइस बँड किती आहे? ₹273 पकडायचा आपण. किती पकडायचा? 273. 259 पकडायचा नाही. तुम्ही आयपीओ ला अप्लाय करताना सुद्धा 273 जे कट ऑफ प्राइस असणार त्यालाच तुम्ही टिक करायचं, तरच तुम्हाला आयपीओ लागण्याचे चान्सेस असतात. नाहीतर शक्यता कमी होते, खूप कमी होते, जवळजवळ नाही होते. ओके. टेंटेटिव्ह लिस्टिंग डेट ऑन एक्सचेंज 21/11/2024. 21 नोव्हेंबर 2024 रोजी लिस्ट होईल. हम्म. हे बघितलं आपण आता. 19 नोव्हेंबर 2024 ला बेसिस ऑफ अलॉटमेंट असणार आहे. रिफंड कधी होणार? 20 नोव्हेंबर 2024 ला. रिफंड म्हणजे काय? तुम्ही जे पैसे त्याच्यामध्ये भरलेले असतात ते पैसे तुमच्या तुमच्या अकाउंटला परत रिफंड होतात. ते कधी होणार? 20 तारखेला. रिफंड म्हणजे ते ऍक्च्युली तुमच्याच अकाउंटला पैसे असतात. अमाऊंट ब्लॉक झालेली असते, ती अनब्लॉक होते. ते काय पैसे त्यांच्याकडे गेलेले नसतात, तुमच्याच अकाउंटवरती असतात, ते अनब्लॉक होते. ओके. क्रेडिट ऑफ शेअर्स टू डीमॅट किती? 20 नोव्हेंबर 2024. आणि आयपीओ लिस्टिंग डेट किती? 21 नोव्हेंबर 2024. चला, एवढं कळलं तुम्हाला. नेक्स्ट. इश्यू प्राइस किती? 273. जस्ट बघितला. मार्केट लॉट किती? 54 शेअरचा मार्केट लॉट असणार आहे. एक लॉटचा अमाऊंट किती? 14,742. मिनी स्मॉल एच एन आय साठी किती? 756 शेअर्स म्हणजेच 14 लॉट, म्हणजेच मिनिमम 2 लाख रुपये तुमच्याकडे लागतील. ओके. बिग एच एन आय म्हणजेच 3,672 शेअर्स म्हणजेच 68 लॉट, म्हणजेच कमीत कमी 10 लाख रुपये तुम्हाला लागतील. तर तुम्ही बिग एच एन आय ला अप्लाय करू शकता. ओके. महत्वाची गोष्ट, आता आपल्याला अप्लाय करायचं आहे का? अप्लाय करण्यापूर्वी ह्या गोष्टींचा बारीक विचार करत जा. आता ग्रे मार्केट प्रीमियम 0 आहे कंपनीचं. एक्सपेक्टेड लिस्टिंग गेन 0 आहे. म्हणजे 273 रुपयाला जर तुम्ही बाय केला तर तुम्हाला 273 रुपये मिळतील. याची शक्यता कमी आहे. कमी पण म्हणजे 273 किंवा त्याच्यापेक्षा खालीच ओपन होऊ शकतो. हा त्याच्यापेक्षा जास्त ओपन होईल असं याची तरी काय शक्यता दिसत नाही. त्यामुळे शक्यतो हा अवॉइड करायचा का? तर आय थिंक अवॉइड केलेलं चांगलं. अवॉइड करा. ओके. बाकीचं काय बघू शकतोय आपण ह्याला. आता मी म्हणतोय अवॉइड करा, बरोबर. पण बाकीच्या मोठ्या मोठ्या कंपन्या किंवा मोठ्या मोठ्या फायनान्शियल फर्म काय म्हणतायत? अवॉइड करा म्हणतात का घ्या म्हणतायत? हा, काय म्हणतायत? शुड आय अप्लाय फॉर ब्लॅकबक झिंका लॉजिस्टिक्स आयपीओ? अप्लाय केलं पाहिजे का मी? अँड्रॉइड फायनान्शियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड काय म्हणतंय? तुम्ही सबस्क्राईब करू शकता. तुम्ही सबस्क्राईब करा म्हणते. ऍक्सिस कॅपिटल न्यूट्रल आहे, माझ्यासारखंच. न्यूट्रल म्हणजे नाही. कॅपिटल मार्केट म्हणतंय अजिबात नाही. दिलीप देवडा म्हणतंय अजिबात नाही. जेएम फायनान्शियल इन्स्टिट्यूशन म्हणतंय नेट न्यूट्रल म्हणजेच नकोच. मारवाडी शेअर्स अँड फायनान्शियल यांनी म्हणलेलं आहे सबस्क्राईब. का? त्यांना देव जाणे. स्वस्तिक इन्व्हेस्टमेंट लिमिटेड म्हणते न्यूट्रल म्हणजेच नाही. तर एवढ्या फर्मने काय सांगितलेलं आहे? तुमच्या फायनान्शियल ऍडवायझरचा सल्ला घ्या आणि ह्या फर्मनं जसं सांगितलंय त्या पद्धतीनं तुम्ही डिसिजन घ्या. ओके. ग्रे मार्केट प्रीमियम कंपनीचा कसा आहे बघा. आज तारीख आहे 12 नोव्हेंबर आहे आज. 8 नोव्हेंबरला ग्रे मार्केट प्रीमियम किती होता? 8 रुपये. वा, काहीतरी ग्रे मार्केट प्रीमियम होता बाबा. 9 तारखेला 24 रुपये. 10 तारखेला 24 रुपये. 11 तारखेला 24 रुपये. आणि आज 12 तारखेला लिटरली 0 रुपीज. ग्रे मार्केट प्रीमियम 0 आहे. आज ऍटलिस्ट 24च्या ठिकाणी तर थोडंफार 40, 45, 50 जरी झालं असतं तर मी कुठंतरी थोडा तरी विचार केला असता बाबा की आपण अप्लाय करू शकतो का? त्या पद्धतीने काही आपल्याला करता येतं का? हे विचार केला असता थोडा तरी.
पण सध्याची ही परिस्थिती पाहता आपल्याला काहीही आवश्यकता नाही. आयपीओ पासून लांब राहा. खूप चांगले चांगले आयपीओ पुढे येणार आहेत. त्या आयपीओचा मी डिटेल्स तुम्हाला उहापोह घेत जाईन आणि त्या पद्धतीने कोणते अप्लाय करायचे कोणते नाही अप्लाय करायचे हे मी तुम्हाला नक्कीच चांगले डिटेल्स मध्ये तुम्हाला सांगेन. तास या आयपीओ ला तुम्ही अवॉइड करा. ओके, चलो बाय बाय.